समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते. हे मनुष्य स्वभावाला धरून आहे, म्हणून अशा समारंभात पदार्थाचे वैविध्य व रेलचेल असते. यजमान आपापल्या आग्रह करून वाढतात. आपल्यालाही नाईलाज असतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते. अशा वेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही, तर त्याबरोबर अनेक घटकांचाही अपव्यय होत असतो. आपण जेवण करताना आपल्याला जेवढं जेवायला पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे की जास्त घेतलं पाहिजे? तेवढंच घेतलं पाहिजे. जास्त घेतल्यानंतर काय होतं? अन्न वाया जातं, हो की नाही? आज 31 डिसेंबर श्रुती जरा नाराजीने घरी आली. त्याचं कारणही तसं होतं. वर्गात तिच्या मॅडमनी तिला 9 वर्षाचा संकल्प विचारला. इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली. तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली. मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता. झकास बेत होता. गुलाबजाम, केक, कचोरी आणि पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं. पण तिने एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. मावशीनं ते बघितलं. श्रुती उपाशी राहिली म्हणून तिच्या आईच्या दारात घातलं. घरी आल्यावर आई श्रुतीला खूप रागावली.